आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. उमरेड वनपरिक्षेत्रात गेल्या 3 महिन्यांपासून दहशत माजवणाऱ्या नरभक्षी वाघिणीला अखेर वन विभागाने जेरबंद करण्यात यश मिळवलंय. या मोहिमेचं विशेष आकर्षण ठरल्या त्या नागपूरच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियल चौरागडे. स्वतः पिंजऱ्यात बसून जीवाची पर्वा न करता त्यांनी अचूक डार्ट मारत वाघिणीला बेशुद्ध केलं. महाराष्ट्रात वाघाला डार्ट गनने बेशुद्ध करणाऱ्या त्या पहिल्याच महिला पशुवैद्यकीय अधिकारी ठरल्या आहेत. उमरेड वनपरिक्षेत्रातील अनेक गावांमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून एका नरभक्षी वाघिणीची दहशत होती. या वाघिणीने 2 जणांचा बळी घेतला तर 3 जण गंभीर जखमी झाले. भीतीचं वातावरण इतकं वाढलं होतं की अनेक शेतकऱ्यांनी शेतात जाणंही बंद केलं होतं. वाघिणीला पकडण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम राबवली. जंगलात कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले. विविध ठिकाणी आमिष म्हणून शिकार ठेवण्यात आली आणि तिच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आलं. वाघिणीचं लोकेशन निश्चित होताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियल चौरागडे आणि त्यांचे सहकारी प्रतीक घाटे जंगलातील एका विशेष पिंजऱ्यात जाऊन बसले. तब्बल 15 तास प्रतीक्षा केल्यानंतर वाघीण शिकार खाण्यासाठी आली. अत्यंत मर्यादित जागेतून आणि जीव धोक्यात घालून डॉक्टर प्रियल यांनी अचूक निशाणा साधत डार्ट फायर केला. डार्ट लागल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात वाघीण बेशुद्ध झाली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने तिला सुरक्षितपणे ताब्यात घेत नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये हलवलं. वैद्यकीय तपासणीत वाघीण पूर्णपणे निरोगी असल्याचं स्पष्ट झालं. 27 मार्च रोजी निर्मला गभणे आणि 6 जून रोजी दिगंबर पाटील यांच्यावर या वाघिणीने प्राणघातक हल्ला केला होता. या दोन्ही घटनांमध्ये त्यांचा मृत्यू झाला तर आणखी 3 जण जखमी झाले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या धाडसी मोहिमेमुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. डॉक्टर प्रियल चौरागडे यांच्या धाडसाचं आणि वन विभागाच्या नियोजनाचं सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्या या कामगिरीने महाराष्ट्राच्या वनसंवर्धन इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला आहे.